मिस्टर ठाकरे, घर की याद नहीं आई क्या जस्सी? द होल नेशन इज आस्किंग दैट. क्या आपको लगता है जस्सी को घर वापस आना चाहिए? काय आलं? कोण जस्सी? जसरीत उर्फ जस्सी. अच्छा, हे काय लावलंय? घर की याद नाही आई क्या जस्सी? अरे मग पाठवला कशाला? गेला नाही तो अंडर कवर एजंट बनून. मग हे बघा, मी परवाच एकाला बोललो. काय त्याचं नाव? हां, जस्सी. जो तो विचारतोय घर की याद नहीं आई क्या जस्सी, घर की याद नहीं आई क्या जस्सी. अरे काय लॉजिक? चलो मैं पूछ रहा हूँ. आणि तू कोण? सरदार वल्लभभाई पटेल का महात्मा गांधी? अरे नसेल आली त्याला. घर की याद नहीं आई क्या जस्सी, हे काय लावलंय? आई एम आस्किंग वेरी सिंपल क्वेश्चन मिस्टर ठाकरे. अरे मग पाठवला कशाला? एजंट म्हणून गेलाय ना तो. मिस्टर ठाकरे, आप गुस्सा हो रहे. हे बघा, आज सांगतोय, पुन्हा सांगणार नाही. अरे अंडर कवर एजंट आहे ना तो, का रिअल इस्टेट एजंट? ये घर दाखवायला. हा, काय बोलावं, कधी बोलावं, काही विचार नाही, काही नाही. जे मनाला येईल ते बोलायचं. काही बोलायचं, कधी बोलायचं, काही वाचन नाही. हा, मी म्हणतो ना. अरे मी म्हणतो ना म्हणजे काय काय लॉजिक? एक बार मेरी गाड़ी ट्रैफिक में थी फंसी. मैंने देखा सामने थी मेरी बैंक HDFC. मैंने बैंक में जाकर देखा, अंदर खड़ा था जस्सी. मैंने उसको पूछा, तेरे को घर की याद नहीं आई क्या रे जस्सी? पहले मैं अरशद पप्पू की पार्टी में था, फिर मैंने देखा हवा का रूप रहमान डकैत की ओर है. मैं वहाँ गया, लेकिन जस्सी, मैं इतना कहना चाहता हूँ कि वहाँ मुझे मौका नहीं मिला. रहमान डकैत ने मुझे मिनिस्टर नहीं बनाया. मैं वापस जस्सी की पार्टी में गया, और अगर मुझे रहमान बलोच फिर से बुलाता है तो मैं वापस जाऊंगा. जस्सी को घर की याद नहीं आई, वो ठीक है. मुझे आई तो मैं घर जाके आऊँगा. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला सांगू इच्छितो, विरोधी पक्षाच्या वतीने आज एक मुद्दा उपस्थित झालाय. घर की याद नहीं आई क्या तुझे जस्सी? आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, अध्यक्ष महोदय, मी या सभागृहाला अवगत करू इच्छितो, जस्सीला परत आणण्याची जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेऊ इच्छितो. त्याला लस्सीही पाजू इच्छितो. आणि अध्यक्ष महोदय, तुम्हाला सांगू इच्छितो, रहमान डकेत, उजैर बलोच आणि बाबू डकेत यांच्यावर योग्य ती कारवाई करू हे आश्वासन देऊ इच्छितो. शिरानी बलोच यांच्याशी आमची बातचीत सुरू आहे. अरे तर जस्सी विस्सी जुनं झालं रे. महाराष्ट्राचा खरा धुरंधर तर आजी बीज बिन चुकलेच आहे, हे विसरू नका तुम्ही. आणि त्या जामेलीची पोरगी एवढी सुंदर आहे तर मी जायला तयार आहे ना. काय कमी आहे का माझ्यात? आणि त्या जमेलीच्या पोरीचा एक फोटो दाखवला असता मला, मी गेलो नसतो का तिकडे? हे बघा, अजून सांगतोय, मला पाठवा तिकडे. तिकडे जाऊन त्या जमेलीच्या मुलीशी जर लग्न केलं ना मी, आजी बीज बिन चुकलेने, तर आज तुम्हाला एक सांगतो, त्याच्या पोरीला मी तिथली पहिली महिला मुख्यमंत्री बनवून दाखवणार म्हणजे दाखवणार. लिहून घ्या तुम्ही आज. घर की याद नाही आई क्या रे जस्सी. तेव्हा सांगतो मी तुम्हाला काय ते.
आधी त्या जस्सीच्या भूमिकेसाठी मलाच घेणार होते आणि मी जेव्हा शर्ट काढलं ना, माझी बॉडी बघून त्या सलमानचा इगो हट झाला. त्याचा मोनोग्राम आहे ना तिथे, आपलं मोनोपॉली आहे ना त्याची शर्ट काढायची. म्हणून सांगतो, अजीबीज बिन चुकलेला पाठवा.